आज दिनांक 5 मे 2020. सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. क्लास 12वी कॉमर्स. चॅप्टर नंबर 2 मध्ये अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. कंटेंट्स इन लेक्चर सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 8. आपण आज डॉक्टर अभिनव भारत यांचा जो प्रॉब्लेम आहे 8 नंबरचा त्याचा आपण आज सोल्युशन पाहत आहोत. तर सोल्युशन पाहत असताना आता आपण सोल्युशनमध्ये जाणार आहोत. चला मग आता आपण सोल्युशन पाहू. डॉक्टर अभिनव भारत. टॉपिकचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आणि प्रॉब्लेम नंबर 8. उदाहरण सोडवण्याच्या 4 स्टेज आहेत. त्यामध्ये रीड द प्रॉब्लेम केअरफुली अँड ओपन द नेसेसरी लेजर अकाउंट्स. त्यामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसरा बॅलन्स शीट. या 2 गोष्टी आपल्या इथं बनाव्या लागतात. उदाहरण सोडण्यामधली पहिली स्टेज रीड द प्रॉब्लेम केअरफुली अँड ओपन द नेसेसरी लेजर अकाउंट. 2 नंबरची स्टेज आहे ट्रान्सफर द आयटम्स टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, एक्सपेंडिचर साईड अँड इन्कम साईड, आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साईड अँड ॲसेट साईड. 3rd नंबरची स्टेज आहे मेकिंग द ॲडजस्टमेंट. आपण ॲडजस्टमेंटच्या 2 इफेक्ट देतो. फर्स्ट इफेक्ट डेबिट आणि दुसरा इफेक्ट क्रेडिट. डेबिट प्लस आणि क्रेडिट मायनस. आणि 4थी स्टेज आहे क्लोजिंग द अकाउंट्स. म्हणजे शेवटी अकाउंट काय करायचे, खाती बंद करायची. हे उदाहरण सोडवण्याच्या 4 स्टेज आहेत. पहिली स्टेज रीड द प्रॉब्लेम केअरफुली, सेकंड ट्रान्सफर द आयटम्स, थर्ड मेकिंग द ॲडजस्टमेंट अँड फोर्थ क्लोजिंग द अकाउंट्स. आता आपण पहिली स्टेज जी आहे रीड द प्रॉब्लेम केअरफुली अँड ओपन द नेसेसरी लेजर अकाउंट्स आपण ते पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण आता उदाहरण वाचू. पहिली स्टेज आपली कोणती आहे? पहिली स्टेज आहे रीड द प्रॉब्लेम. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आपण ॲडजस्टमेंटच्या काय करायच्या, आपण टिक मार्क करायच्या, टिक मार्क्स. तर आपण पहिल्यांदा आता उदाहरण वाचूया. डॉक्टर अभिनव भारत started practice of medical practitioner on 1st April 2019. He gives you the receipts and payment account for the year ended 31st March 2020 and the adjustments. डॉक्टर अभिनव भारत आहे आणि त्यांनी मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून 1 एप्रिल 2019ला सुरू केलेली आहे. त्यांचा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट 31 मार्च 2020 दिलेला आहे आणि त्यासंबंधी काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्या आधारे आपणास बनवायचं आहे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2020. आपण पुन्हा एकदा उदाहरण पाहू. डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड प्रॅक्टिस ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर ऑन 1st April 2019. He gives you the receipt and payment account for the year ended 31st March 2020
अँड द ॲडजस्टमेंट्स. त्या आधारे आपल्याला बनवायचं आहे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. म्हणजे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट या दोन गोष्टी 31 मार्च 2020च्या बनवायच्या आहेत. तर डॉक्टर रिसीट अँड पेमेंट अकाउंट काय सांगतो? डॉक्टर अभिनव भारत रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आपल्याला डॉक्टर अभिनव भारतचा रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020चा दिलेला आहे. डेबिट साईडला रिसिप्ट, क्रेडिट साईडला पेमेंट्स. आता रिसिट हे कुठं जातील? इन्कमला, आणि पेमेंट कुठं जातील? एक्सपेंडिचरला. टूचे बाय होतील आणि बायचे टू होतील. आता आपण उदाहरण वाचूया. उदाहरणमध्ये रिसिप्टमध्ये पहिला आयटम आहे कॅश इंट्रोड्यूस. याचा अर्थ आपलं हे काय आहे? कॅपिटल फंड आहे. म्हणजे आपलं कॅपिटल फंड किती आहे? कॅपिटल फंड आहे 25,000 रुपये. हे आपलं कॅपिटल फंड 25,000. त्यानंतर व्हिजिट फी, म्हणजे आपण व्हिजिट फी केली आणि व्हिजिट फीच्या माध्यमातून आपल्याला 10,000 रुपये उत्पन्न मिळालं. त्यानंतर रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सनरी, म्हणजे आपला जो दवाखाना होता त्या दवाखान्यापासून आपल्याला उत्पन्न मिळालं 30,000 रुपये. आणि टू सन्ड्री रिसिट 5,000 आणि इतर उत्पन्न आपल्याला मिळालं 5,000 रुपये. पुन्हा एकदा पहा रिसिट साईडला कॅश इंट्रोड्यूस, कॅपिटल फंड आहे 25,000, व्हिजिट फी 10,000, म्हणजे आपण जी व्हिजिट दिली त्या व्हिजिटच्या माध्यमातून आपल्याला 10,000 रुपये उत्पन्न मिळालं, प्राप्ती झाली, 10,000 प्राप्ती झाली. त्यानंतर टू रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी, म्हणजे आपला जो दवाखाना आहे त्या दवाखान्यापासून आपल्याला 30,000 रुपये आपल्याला उत्पन्न मिळालं. आणि इतर उत्पन्न सन्ड्री रिसिट आहे आपलं 5,000. असं आपल्याला एकूण उत्पन्न मिळालं आहे 70,000. आता आपले खर्च काय झाले बघूया. पेमेंट्स. पेमेंट्समध्ये आपलं बाय फर्निचर, आपण फर्निचर खरेदी केलं 8,000 रुपयाचं. इक्विपमेंट्स, दवाखान्यामध्ये आपण साधन सामुग्री खरेदी केली 10,000. ड्रग्ज 7,000. सॅलरीज 12,000. रेंट 6,000. कन्व्हेन्स 4,000. स्टेशनरी 500 रुपये. इलेक्ट्रिकल चार्जेस 5,000. जर्नल्स 500 रुपये. ड्रॉइंग्स 15,000 आणि बाय बॅलन्स कॅरी डाऊन 2,000. असे आपले सगळे मिळून एवढं आपलं पेमेंट झालेलं आहे. 70,000 रुपये आपलं प्राप्ती आणि पेमेंट आपलं 70,000 रुपये आपला इथं खर्च झालेला आहे. तर आपण पेमेंटमध्ये रिसिटमध्ये पहा पुन्हा एकदा कॅश इंट्रोड्यूस, आपलं कॅपिटल फंड 25,000, भांडवल निधी. टू व्हिजिट फी 10,000, व्हिजिटपासून आपल्याला 10,000 रुपये उत्पन्न मिळाले. रिसिट फ्रॉम डिस्पेन्सरी 30,000, दवाखान्यापासून आपल्याला 30,000 रुपये प्राप्ती झाली. आणि टू सन्ड्री रिसिट, इतर उत्पन्न आपलं 5,000 रुपये आहे. असं आपलं एकूण झालं रिसिट 70,000. त्यानंतर आपण पेमेंट केले. फर्निचर खरेदी केलं 8,000 रुपयाचं. इक्विपमेंट खरेदी केले 10,000चे. ड्रग्ज औषधे खरेदी केले 7,000चे. पगार दिला 12,000. भाडे दिले 4,000, 6,000. कन्व्हेन्स आपण भत्ते दिले, सवलत आणि भत्ते ते आपण दिले 4,000. त्यानंतर स्टेशनरी 500 रुपये. त्यानंतर इलेक्ट्रिकल चार्जेस 5,000. जर्नल्स, याचा अर्थ आपण मॅगझिन वगैरे, मासिके वगैरे, साप्ताहिके, त्यासाठी आपला खर्च आला 500 रुपये. आणि ड्रॉइंग्स आपण खाजगी कामासाठी आपण उचलले 15,000. पेमेंट झाले ते 15,000. तिथं कन्व्हेन्सवर सुद्धा आपण कन्व्हेन्स म्हणजे आपण काही भत्ते घेतले 4,000 रुपये, तो पण आपला खर्च झालेला आहे. आणि बाय बॅलन्स कॅरी डाऊन, आणि आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहे आता 2,000 रुपये शिल्लक राहिलेले आहेत. असं आपलं रिसिट अँड पेमेंट अकाउंट जी टोटल आहे दोन्ही बाजूची 70,000. आपला रिसिट अँड पेमेंट अकाउंट वाचून झालेला आहे. आता आपण वाचणार आहोत ॲडजस्टमेंट.
आणि ॲडजस्टमेंटचा टिक मार्क्स करणार आहोत. तर आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. ॲडिशनल इन्फॉर्मेशन. पहिली ॲडजस्टमेंट आहे रिसिप्ट इन ॲरियर्स. रिसिप्ट इन ॲरियर्स आर व्हिजिट फीज 2000 आणि डिस्पेन्सरी 500 रुपये. याचा अर्थ आपल्याला व्हिजिट फीचे आपल्याला इथं 2000 रुपये येणं आहे. व्हिजिट फीचे 2000 रुपये येणं आहे, त्याच्यावर टिक मार्क करा. आणि रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी त्याला आपल्याला 500 रुपये येणं आहे, त्याच्यावर टिक मार्क करायची. म्हणजे आपण काय केलं, पहिली जी ॲडजस्टमेंट आहे रिसिप्ट इन ॲरियर्स. ॲरियर्स म्हणजे काय, आपल्याला पैसे मिळणार आहेत. रिसिप्ट इन ॲरियर्स आर व्हिजिट फी. व्हिजिट फीमधून आपल्याला 2000 रुपये मिळणार आहेत आणि डिस्पेन्सरीमधून आपल्याला 500 रुपये मिळणार आहेत. तर हे आपलं उत्पन्न आहे. म्हणजे व्हिजिट फीमध्ये ॲड होतील आणि डिस्पेन्सरीमध्ये ॲड होतील 500 रुपये. आणि दुसरा पेट कुठं जाईल, त्याचा दोघांचा ॲसेट साईडला जाईल. ही झाली पहिली ॲडजस्टमेंट. आपण टिक मार्क कशावर केली, आपण टिक मार्क केलेली आहे व्हिजिट फी आणि रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी याच्यावर ॲडजस्टमेंट आपली पहिली आहे, त्याच्यावर आपण टिक मार्क केली. दुसरी ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आपल्याला खर्च द्यावायचा आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपले खर्च द्यावायचे राहिलेले आहेत. त्यामध्ये भाडं आपलं द्यायचं राहिले 500 रुपये आणि सॅलरी द्यायची राहिली 1000. मग रेंट आणि सॅलरीवर आपली टिक मार्क ॲडजस्टमेंट आहे. आणि मग आपण काय करणार, इथं रेंटवर टिक मार्क करणार आणि सॅलरीवर टिक मार्क करणार आणि सॅलरीमध्ये ॲड करणार आणि रेंटमध्ये ॲड करणार, कारण आपलं भाडं आणि सॅलरी द्यायची राहिलेली आहे, ते त्याच्यामध्ये आपलं ॲड होईल. आणि दुसरा इफेक्ट जाईल आपला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ही झाली दुसरी ॲडजस्टमेंट. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट 500, रेंटमध्ये 500 रुपये ॲड होतील, सॅलरीमध्ये 1000 रुपये ॲड होतील. आणि दुसरा इफेक्ट जाईल आपला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आपली आहे स्टॉक ऑफ ड्रग्ज वॉज 1000. आणि आपल्याकडं जे औषधं होते ना ड्रग्ज 7000 रुपयाचे, म्हणजे आपण औषधावर जो खर्च केला आहे 7000 रुपये, त्याच्यामध्ये 1000 रुपयाचे औषधं शिल्लक आहेत. मग ते शिल्लक औषधं काय होतील, त्याच्यातून वजा होतील. म्हणजे ड्रग्जमधून 7000मधून 1000 रुपये वजा करायचे आणि दुसरा इफेक्ट येईल आपला ॲसेट साईडला येईल, कारण तेवढे आपले शिल्लक ड्रग्ज आहेत. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट डेप्रिशिएटेड फर्निचर ॲट द रेट ऑफ 8% पर ॲनम अँड इक्विपमेंट्स ₹500. म्हणजे फर्निचरवर 8% आणि इक्विपमेंटवरती 500 रुपये डेप्रिशिएशन आहे. त्यामुळं आपली फर्निचर आणि इक्विपमेंट याच्यावर टिक मार्क येईल. आता पुन्हा पहा आपल्या टिक मार्क कशावर आल्या. व्हिजिट फीवर टिक मार्क आली, रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी याच्यावर टिक मार्क आली, फर्निचरवर टिक मार्क आली, इक्विपमेंटवर टिक मार्क्स आली, ड्रग्जवर टिक मार्क्स आली, सॅलरीवर टिक मार्क्स आली, रेंटवर टिक मार्क्स आली आणि कन्व्हिनियन्सवरती 40% डोमेस्टिक पर्पज, म्हणजे कन्व्हिनियन्सवरती एक ॲडजस्टमेंट आहे. याचा अर्थ आपली जी पाचवी ॲडजस्टमेंट आहे, पाचवी ॲडजस्टमेंट, आपली पाचवी ॲडजस्टमेंट 40% कन्व्हिनियन्स आहे ना आपलं, कन्व्हिनियन्सचे ते पर्सनल वापरले. आपण पर्सनल म्हणजे आपण वापरले ते डोमेस्टिक वापरले आहेत, म्हणजे खाजगी कामासाठी ते तिथून काय होतील मायनस होतील 40%. ही ॲडजस्टमेंट तुम्हाला तिथं पाचवी ॲडजस्टमेंट आहे. इथं दिल्या तुम्हाला 4 ॲडजस्टमेंट, 4 आणि ही पाचवी ॲडजस्टमेंट. तर ती उदाहरण लिहिताना नोट करून घ्या सगळ्यांनी. आता आपली पहिली स्टेज जी आहे त्यामध्ये रीड द प्रॉब्लेम केअरफुली आणि ओपन द नेसेसरी लेजर अकाउंट्स. आता यामध्ये आपण नेसेसरी लेजर अकाउंट ओपन करणार आहोत. तर पहिला आपण ओपन करणार आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड
31 मार्च 2020 इन द बुक्स ऑफ डॉक्टर अभिनव भारत. हा झाला आपला पहिला अकाउंट. दुसरा आपण काय ओपन करणार? दुसरा आपण ओपन करणार इथं बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. मग आपण किती ओपन केलं याच्यामध्ये? 2. पहिला ओपन केला आपण इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट 1. आणि 2 नंबरला आपण काय ओपन केलं? बॅलन्स शीट. आता आपलं पहिली स्टेज संपली. रीड द प्रॉब्लेम केअरफुली, टिक मार्क द ॲडजस्टमेंट अँड ओपन द नेसेसरी लेजर अकाउंट. पहिली स्टेज आपल्या आता इथं झालेली आहे. आता आपली दुसरी स्टेज आहे ट्रान्सफर द आयटम्स. आता आपण आयटम ट्रान्सफर करणार आहोत. मग यामध्ये आता हे रिसिप्ट कुठं जातील? इन्कमला जातील. आणि कुठं जातील ते? लायबिलिटी साईडला जातील. रिसिप्ट हे ओके. आता आपण काय करू? रिसिप्टचे आपण आयटम ट्रान्सफर करू. रिसिप्टचे आयटम किती दिकून इथं 4 आयटम आहेत. 4 ते 4ही इन्कमला काही आणि लायबिलिटी साईडला काय जातील बघू आपण. आता पहिला आयटम कोणता आहे? कॅश इंट्रोड्यूस 25,000. हे पहा आपले कॅश इंट्रोड्यूस लायबिलिटी साईडला आपल्या इथं कॅपिटल फंड कॅश इंट्रोड्यूस 25,000 इथं आले. हे 25,000 झाले का? त्याच्यानंतर दुसरा आयटम आहे विजिट फी टू विजिट फी बाय विजिट फी. हे पहा बाय विजिट फी टू विजिट फी बाय विजिट फी 10,000 रुपये. त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 2,000. हे 2,000 कुठले? हे 2,000 रुपये इथं ॲड होतील. आउटस्टँडिंगचे 2,000 रुपये काय होतील? ॲड. 10,000 अधिक 2,000 किती आले? मग इथं 12,000 आले. हा झाला पहिला इफेक्ट झाला. आणि दुसरा इफेक्ट कुठं झाला आपला? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ही टू विजिट आउटस्टँडिंग विजिट फी 2,000. पुन्हा एकदा पहा दुसरा इफेक्ट आउटस्टँडिंग विजिट फी 2,000 रुपये. हा झाला पहिला इफेक्ट झाला. दुसरा आता पुढं काय म्हणले? रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी. मग इथं 2चं काय होईल? आता इथं बाय. मग इथं आलं पहा बाय रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी. हे बघा 30,000 रुपये. दवाखान्यापासून 30,000 रुपये उत्पन्न मिळालं. आणि त्यामध्ये हे जे 500 रुपये आहेत ना, हे 500 रुपये काय होतील? ह्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग. आणि हे 500 रुपये कुठले तर हे 500 रुपये. 30,000 अधिक 500 म्हणजे इथं किती आले तुमचे? 30,500 आले. 30,500. हा झाला पहिला इफेक्ट झाला. पहिला इफेक्ट. आता दुसरा इफेक्ट कुठे येईल? ॲसेटला येईल पहा. दुसरा इफेक्ट 500 रुपयाचा. हे पहा आउटस्टँडिंग रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी 500 रुपये. हा दुसरा इफेक्ट झाला. त्याच्यानंतर टू सन्ड्री रिसिप्ट बाय सन्ड्री रिसिप्ट. हे पहा बाय सन्ड्री रिसिप्ट इथं 5,000 रुपये आले. झाले. आता पुन्हा एकदा आपण पाहूया रिसिप्टचे 4 आयटम कुठे गेले? कॅश इंट्रोड्यूस कुठे गेला? लायबिलिटी साईडला. नंतर व्हिजिट फी रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी आणि सन्ड्री रिसिप्ट हे कुठे गेले? इन्कमला गेले. इन्कमला हे कॅश इंट्रोड्यूस कुठे गेला? हा कॅश इंट्रोड्यूस कुठे गेला आपला? लायबिलिटी साईडला. आणि हे 3 कुठे गेले आपले? इन्कम साईडला गेले. इन्कमला गेले 3 आयटम. कॅश इंट्रोड्यूस लायबिलिटी साईड, विजिट फी, रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी आणि सन्ड्री रिसिप्ट कुठे गेले आपले? हे इन्कम साईडला गेले.
झाले. आता आपली रिसिट साईड संपली. रिसिट 2चं आपण काय केलं, बाय. आणि रिसिट साईड कुठे घेतली आपण, एक आयटम गेला कॅश इंट्रोड्यूस लायबिलिटी साईडला गेला आणि 3 आयटम गेले आपले इन्कम साईडला गेले. आता आपण पाहूया पेमेंटमध्ये फर्निचर कुठे जाईल, फर्निचर जाईल ॲसेट साईडला. इक्विपमेंट कुठे जाईल, ॲसेट साईडला. झाले का. फर्निचर कुठे जाईल ते ॲसेटला, इक्विपमेंट कुठे जाईल ॲसेटला. फर्निचर आणि इक्विपमेंट्स कुठे जाईल ॲसेटला. त्यानंतर ड्रग्ज कुठे जातील एक्सपेंडिचरला. सॅलरीज एक्सपेंडिचर, रेंट एक्सपेंडिचर, कन्व्हिनियन्स एक्सपेंडिचर, स्टेशनरी एक्सपेंडिचर, इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर, जर्नल्स एक्सपेंडिचर, ड्रॉइंग्स एक्सपेंडिचर. आणि हे बाय बॅलन्स कॅरी डाऊन आहेत ना, हे 2000 रुपये हे कुठे जातील ॲसेटला. आता पुन्हा एकदा बघा, फर्निचर कुठे जाईल, फर्निचर जाईल ॲसेटला. इक्विपमेंट कुठे जाईल ॲसेटला. आणि सगळे बाय ड्रग्ज, बाय सॅलरी, बाय रेंट, बाय कन्व्हिन्स, बाय स्टेशनरी, बाय इलेक्ट्रिकल चार्जेस, बाय जर्नल्स आणि बाय ड्रॉइंग्स. म्हणजे हे सगळे जे आयटम आहेत ना, एवढे आयटम कुठे जातील, हे जातील तुमचे एक्सपेंडिचरला जातील, एक्सपेंडिचरला. आणि हे जे 2000 आहेत ना बाय बॅलन्स कॅरी डाऊन, हे कुठे जातील ॲसेट साईडला. मग पेमेंट्समध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आयटम आहेत ना. 11पैकी 3 आयटम कुठे जातील ॲसेटला आणि 9 आयटम कुठे जातील एक्सपेंडिचरला. ॲसेटला 3 आणि एक्सपेंडिचरला 9. आता पेमेंटचे काय होतील, आता इथं बायचं काय होईल आता 2. आता आपण काय करू, पेमेंट साईड ट्रान्सफर करू. आता तुम्हाला मी सांगितले, पुन्हा एकदा बघूया. फर्निचर कुठं जाईल ॲसेट, इक्विपमेंट कुठं जाईल ॲसेट, ड्रग्ज कुठं जाईल एक्सपेंडिचर, सॅलरी एक्सपेंडिचर, रेंट एक्सपेंडिचर, कन्व्हिनियन्स एक्सपेंडिचर, स्टेशनरी एक्सपेंडिचर, इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर, जर्नल्स एक्सपेंडिचर, ड्रॉइंग्स एक्सपेंडिचर आणि बाय बॅलन्स कॅरी डाऊन 2000 ॲसेट साईडला. यातले 3 आयटम कुठे जातील ॲसेटला. हे उदाहरण लिहित असताना, व्हिडिओ ऐकताना जे काय बोललेलं आहे ना, जे काय बोललेलं आहे ते बोललेलं तिथं प्रत्यक्ष लक्षात ठेवायचं आहे. वाटलंच तर लिहून घ्यायचं आहे. जे बोललेलं आहेत ना ते सगळे आयटम्स आहेत, ते सगळे पॉईंट्स आहेत. ते सगळे पॉईंट्स काय करायचं काय नाही वगैरे ते सगळं लिहून ठेवायचं आहे. लिहून जास्तीत जास्त खूप सविस्तर अभ्यास करायचा आहे, सखोल अभ्यास करायचा आहे. जेवढं बोललेलं आहे फक्त ऐकून ती व्हिडिओ सोडून देऊ नका. ते उदाहरण घेऊन समोर बसून ते तुम्हाला लिहायचे सगळे आयटम्स, तेव्हा ते उदाहरण समजणार आहे. तर पेमेंट्समधले 3 आयटम ॲसेटला आणि 9 आयटम एक्सपेंडिचरला. चला आपण आता ट्रान्सफर करू. आता इथं बाय फर्निचर, हे पहा ॲसेटला, इथं ॲसेटला फर्निचर आले 8000. त्याच्यावर डेप्रिशिएशन 8%, लेस डेप्रिशिएशन 8%, 8 64, 740, 8000 वजा 740, 7360. त्यानंतर इक्विपमेंट आहे 10,000 होती. लेस डेप्रिशिएशन 5%, 500 रुपये. 10,000 वजा 500 म्हणजे इथं ऑर्डरला किती दिले 9,500. हा झाला पहिले इफेक्ट, म्हणजे 640 आणि 500 रुपयाचा पहिला इफेक्ट झाला. आता दुसरा इफेक्ट कुठे येईल, दुसरा इफेक्ट येईल एक्सपेंडिचरला. बिकॉज डेप्रिशिएशन लॉस एक्सपेंडिचर आणि तो लॉस आहे, खर्च आहे, त्यामुळं एक्सपेंडिचरला येईल. एक्सपेंडिचरला इथं पहा डेप्रिशिएशन, टू डेप्रिशिएशन ऑन, हे पहा टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 640 आणि इक्विपमेंट 500. 640 आणि 500 त्याला इथं 1140. दुसरा इफेक्ट डेप्रिशिएशन कुठं घ्यायचं एक्सपेंडिचरला. त्यानंतर दुसरं फर्निचर झालं, इक्विपमेंट झालं. आता ड्रग्ज हे पहा ड्रग्ज इथं आलं. ड्रग्ज 7,000. त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट किती नंबरची आहे, 3 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. 3 नंबरची ड्रग्जवर 3 नंबरची ॲडजस्टमेंट. स्टॉक ऑफ ड्रग्ज वॉज 1000
म्हणजे 1,000 रुपयाचे औषधे शिल्लक आहेत, गोळ्या औषधे शिल्लक आहेत. मग आपले ड्रग्ज होते 7,000, त्यामधून लेस स्टॉक ऑफ ड्रग्ज 1,000. आउटरला आपण ड्रग्ज खर्च केले 6,000 रुपये, म्हणजे ड्रग्जवर खर्च केला 6,000. ड्रग्ज 7,000, शिल्लक ड्रग्ज आहेत 1,000, वापरले ड्रग्ज आपण 6,000. हा झाला पहिला पीठ झाला पहिला. आणि दुसरे पीठ कुठं झालं? आता हे शिल्लक आहेत ना ड्रग्ज शिल्लक आहेत म्हणून हे येणार आपल्या इथं ॲसेट साईडला येणार. स्टॉक ऑफ ड्रग्ज 1,000. हे पहा दुसरे पीठ स्टॉक ऑफ ड्रग्ज 1,000 रुपये झालं. त्याच्यानंतर पुढं ड्रग्ज झालं. सॅलरी, रेंट, कन्व्हिन्स. आता सॅलरी, आता इथं पहा सॅलरी किती आपली आहे 12,000. त्यामध्ये आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे 1,000. मग ते 1,000 इथं काय करायचे ॲड करायचे. 12,000 अधिक 1,000, आउटरला किती आले 13,000. त्याच्यानंतर रेंट आपलं किती आहे 6,000 आणि रेंटवरती आपली 500 रुपये आहेत. मग ते रेंटमध्ये 500 रुपये काय करणार आउटस्टँडिंग रेंट द्यायचं राहिलेलं भाडं 500 ॲड करा 6,500 इथं आले. 1,000 पहिला इफेक्ट झाला. आणि दुसरा इफेक्ट होईल बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडला. हे पहा आउटस्टँडिंग रेंट 500 रुपये आणि आउटस्टँडिंग सॅलरी 1,000 रुपये झालं. त्यानंतर फर्निचर झालं, इक्विपमेंट झालं, ड्रग झालं, सॅलरी झाली, रेंट झालं. आता कन्व्हिन्सवर 40% ॲडजस्टमेंट आहे, ते आपण करूया. कन्व्हिन्स बाय कन्व्हिन्स टू कन्व्हिन्स. आता पहा ही कन्व्हिन्स भत्ते म्हणजे काय सवलत किंवा काही भत्ते वगैरे घेतले असतील 4,000, पण त्यातले 40% खाजगी कामासाठी वापरलेत, म्हणजे 4×16 1,600. 4,000 वजा 1,600, आउटरला किती आले इथं 2,400. आणि हे पर्सनल यूज आहे, म्हणजे कुठं जाणार हे ड्रॉइंग्ज आहे. मग ते कॅपिटल फंडामधून काय होतील कॅपिटल फंडामधून ते लेस होतील. हे पहा कॅपिटल फंड आपला किती आहे 25,000. त्यामध्ये ॲड सरप्लस आपला 12,400साठी येईलच. आता तो 37,460 लेस ड्रॉइंग्स 15,000 पेमेंटला आणि लेस ॲडिशनल ड्रॉइंग्स 1,600 40%. आपले 40% 1,600 आउटरला आले इथं 20,860. आता हे आपण ॲडजस्टमेंट पुन्हा एकदा नंतर पाहणार आहोत. तोपर्यंत हे झालं. आता तुमचं कन्व्हिन्स झालं. आता स्टेशनरी, बाय स्टेशनरी टू स्टेशनरी, बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस, बाय जर्नल टू जर्नल. आता बघू आपण ठीक आहे. इथं टू स्टेशनरी एक्सपेंडिचर आलं बाई एक्सपेंडिचरला टू स्टेशनरी. बायचं काय झालं इथं 2 झालं. बायचं 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस आणि 2 जर्नल्स झाले. 3 आयटम एक्सपेंडिचरला आले. एक्सपेंडिचरला 3 आयटम हे झाले. त्याच्यानंतर ड्रॉइंग्स काय करायचे कॅपिटल फंडमधून लेस करायचे. आणि बाय बॅलन्स डाऊन किती आहे 2,000. ती कुठे जाणार आपले ॲसेट साईडला जाणार. आता पुन्हा एकदा वाचतो मी रिसिडेंट पेमेंट अकाउंट. कॅश इंट्रोड्यूस कुठे गेलं लायबिलिटी साईडला. व्हिजिट फी कुठे गेली इन्कम. रिसीट फ्रॉम डिस्पेन्सरी कुठे गेली इन्कम. सन्ड्री रिसीट कुठे गेली इन्कम. फर्निचर कुठे गेलं ॲसेट. इक्विपमेंट कुठे गेली ॲसेट. ड्रग्ज एक्सपेंडिचर, सॅलरी एक्सपेंडिचर, रेंट एक्सपेंडिचर, कन्व्हिन्स एक्सपेंडिचर, स्टेशनरी एक्सपेंडिचर, इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर, जर्नल्स एक्सपेंडिचर. आणि ड्रॉइंग्स कुठे गेले आपले कॅपिटल फंडमधून लेस ड्रॉइंग्स. आणि बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 2,000 रुपये आपले कॅश इन हँड आहेत. कॅश इन हँड 2,000 रुपये ॲसेट साईडला गेले. हे झाले आपले आयटम ट्रान्सफर झाले. त्यानंतर आपली ॲडजस्टमेंट पहिली रिसिट इन ॲरियर्स, व्हिजिट फी 2,000 आणि डिस्पेन्सरीचे किती मिळणार होते 500 रुपये ते ॲड केले. पहा हे 2,000 इथे ॲड केले आणि डिस्पेन्सरीमध्ये 500 रुपये ॲड केले. आणि दुसरे बुक घेतला आपण ॲसेट साईडला 2,000 ॲसेट साईडला आणि 500 रुपये ॲसेट साईडला. त्यानंतर
पहिली ॲडजस्टमेंट झाली आपली इथं, ही पूर्ण झाली, ही ओके. त्यानंतर आउटस्टँडिंग रेंट 500 आणि सॅलरी 1000. मग आता बघा रेंट 500 रुपये आणि सॅलरी 1000. पहिले पेड झाला. दुसरे पेड कुठे गेला? लायब्ररी साईडला. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ ड्रग्ज. स्टॉक ऑफ ड्रग्ज आपली इथं आहेत 1000 आणि हे इथं आपला ड्रग्ज आले 7000 लेस 1000 रुपये, आउटर आले 6000. आणि दुसरे पेड कुठे गेला? ॲसेट साईडला गेला, कारण शिल्लक औषधे आहेत त्यामुळे ते आपले ॲसेट आहे. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आपली आहे डेप्रिशिएट फर्निचर 8% आणि इक्विपमेंट 500 रुपये. मग आता फर्निचर हे फर्निचरवर 8% 740 आणि इक्विपमेंट 500 रुपये. फर्निचर आउटर आले 7360 आणि इक्विपमेंट आले 9500 रुपये. हा पहिले पेड झाला. आणि हा दुसरा इफेक्ट आपला इथं आला. दुसरा इफेक्ट टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 740 आणि इक्विपमेंट 500 रुपये झालं. आणि पाचवी ॲडजस्टमेंट आहे कन्व्हिन्सची 40%. हे कन्व्हिन्स आपले 4000, 40% 1600, 4000 वजा 1600 आउटरला आले 2400. आणि ह्याचा दुसरा इफेक्ट कुठे येईल? ॲसेट साईडला कॅपिटल फंड म्हणून काय होतील ते वजा होतील. हे बाई इथं वजा झाले. ओके. आता आपण पुन्हा एकदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहूया. ओके. इन द बुक्स ऑफ सोल्युशन पाहतोय आपण. आता काय पाहतोय? सोल्युशन. इन द बुक्स ऑफ डॉक्टर अभिनव भारत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. त्यामध्ये 2 ड्रग्ज इनरला 7000, लेस स्टॉक अँड ड्रग्ज 1000, आउटर 6000. 2 सॅलरी इनर 12000, ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 1000, आउटर 13000. 2 रेंट इनरला 6000, ॲड आउटस्टँडिंग रेंट 500 रुपये, आउटरला 6500 रुपये. 2 कन्व्हिन्स भत्ते 4000 इनरला, लेस 40% खाजगी कामासाठी 1700, आउटरला 2400. 2 स्टेशनरी आउटरला 500 रुपये. 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस आउटरला 5000. 2 जर्नल्स आउटरला 500 रुपये. त्यानंतर 2 डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 740 आणि इक्विपमेंटवर 500 रुपये, आउटरला आले 1140. ओके. तर आपलं इथं म्हणजे एवढे आपले काय झाले ते खर्च झालेले आहेत ते. त्यानंतर आता इन्कमला बाय व्हिजिट फी इनरला 10000 आणि आउटस्टँडिंग 2000. पहिल्या ॲडजस्टमेंटचे 2000, आउटरला 12000. व्हिजिट फी झालं. त्यानंतर बाय रिसिट फॉर डिस्पेन्सरी 30000 आणि आपल्या उत्पन्न मिळणार आहे 500 रुपये, ते आपण ॲड केले, आउटरला 30500 आणि बाय सडन रिसिट 5000 झालं. आता आपलं इथं उत्पन्न किती आहे? आपलं उत्पन्न इथं पाहता व्हिजिट फीच्या माध्यमातून आपल्याला किती मिळाले? इथं 12000. नंतर डिस्पेन्सरीजमधून किती मिळालं? 30500 आणि इतर उत्पन्न किती? 5000. असं आपलं उत्पन्न किती आहे? 47500. म्हणजे आपलं उत्पन्न आहे 47500 आणि आपला आता खर्च बघू. खर्चामध्ये 6000, ड्रगचे 6000, सॅलरी 13000, रेंट 6500, कन्व्हिन्स 2400, स्टेशनरी 500, इलेक्ट्रिसिटी चार्जेस 5000, जनरल्स 500,
आणि डेप्रिशिएशन 1140. आपले सगळे एवढे जे खर्च आहेत ना, एवढे सगळे खर्च, मग आपला खर्च झालेला आहे 35,000. त्याची बेरीज, एवढ्याची बेरीज किती झाली? 35,040. आणि मग आपल्याला नफा झालेला आहे 12,460. हा आपला काय आहे? नफा आहे. मग इथं म्हणले बघा, इथं म्हणले आता आपण हे पहा, टू सरप्लस एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एक्सेस म्हणजे काय? उत्पन्न जास्त आणि खर्च कमी. म्हणजे नफा झालेला आहे 12,460. आणि हा नफा काय होईल? आपला कॅपिटल फंडमध्ये ॲड होईल. आता आपण पाहूया बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. कॅपिटल फंड किती? 25,000. कॅश इंट्रोड्यूस. ॲड सरप्लस किती? 12,460 नफा. बेरीज झाली 37,460. लेस ड्रॉइंग किती? 15,000. वजाबाकी आली 22,460. लेस ॲडिशनल ड्रॉइंग किती? 1,600. आणि मग याचे सगळ्यांचा इफेक्ट किती आला आपला इथं? कॅपिटल फंडचा 20,860. 20,860. त्यानंतर आपले आउटस्टँडिंग रेट 500 रुपये आणि सॅलरी आउटस्टँडिंग आहे 1,000. मग आपली लायब्ररी साईडची बेरीज झाली 22,360. आता आपण पाहूया ॲसेट साईड. फर्निचर इनरला 8,000. लेस डेप्रिशिएशन 8% डेप्रिशिएशन 640. आउटरला आले 7,360. इक्विपमेंट्स इनरला 10,000. लेस डेप्रिशिएशन 5%. आउटरला 9,500. स्टॉक ऑफ ड्रग्ज किती? 1,000. आउटस्टँडिंग व्हिजिट फी, मिळणारी व्हिजिट फी आपल्याला 2,000. आउटस्टँडिंग रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी, दवाखान्यातून मिळणारं उत्पन्न 500 रुपये. आणि आपलं कॅश इन हँड किती आहे? 2,000 रुपये. आणि या पद्धतीने आपलं लायबिलिटी आणि ॲसेटची बेरीज घ्यायची. याची लायबिलिटीची बेरीज किती आहे आपली? 22,360. आणि ॲसेटची आपली बेरीज आहे 22,360. आणि मग आपलं उदाहरण इथं आपलं बॅलन्स शीट काय झाला? आपला टॅली झाला. आणि उदाहरण टॅली झालं तर आपल्याला किती मार्क्स मिळणार? 12 मार्क्स मिळणार. 12 मार्क्स मिळणार. आणि म्हणून यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट करावी लागेल, आपल्याला काळजीपूर्वक जावं लागेल. सर्व गोष्टीमध्ये काळजीपूर्वक जावं लागेल. त्यासाठी आपल्याला करावं लागेल प्रॅक्टिस. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो वर्क ॲट होम. तुम्हाला घरी अभ्यास करावा लागेल. ही एक गोष्ट. 2 नंबरला उदाहरण सोडवताना प्रत्येक स्टेप पहिल्यांदा ऐकून घ्यायची आणि नंतर पुढचं काम करायचं. ही 2 नंबरची स्टेज. 3 नंबरला काय करायचं? वहीत हे उदाहरण काय करायचे? पूर्ण करायचे. त्यानंतर 4 नंबरला काय करायचे? 4 नंबरला ह्याची थिअरी आणि जे प्रॉब्लेम आहेत ना, प्रॉब्लेम्स हे वहीमध्ये तुमचे कसे पाहिजेत? सगळे कंप्लीट पाहिजेत.
याचा अर्थ तुमचा अभ्यास कसा पाहिजे माहिती आहे का? ओव्हरऑल कसा पाहिजे? कंप्लीटेड पाहिजे. आणि हे सगळं कशामध्ये येतं? स्वयं अध्ययनमध्ये येतं. यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे? सगळ्यांना सेल्फ स्टडी करावं लागणार आहे. सेल्फ स्टडी. आणि मग आता हे जे उदाहरण आहे पुन्हा एकदा 8 नंबरचं उदाहरण. हे आपली स्लाईड. हे आपलं उदाहरण 1. त्यानंतर 2 नंबरला हे आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट 2 नंबरला. त्यानंतर आपलं 3 नंबरला बॅलन्स शीट. 3 नंबरला. तर हे उदाहरण सर्वांनी काय करा? वहीमध्ये पूर्ण करा. आणि 9 नंबरचं जे उदाहरण आहे, 9 नंबरचं परनील स्पोर्ट्स क्लब पुणे. 9 नंबरचं उदाहरण वहीत लिहा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.